स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, शत्रुपीडा सर्वात वाईट. आपण म्हणतो की बाबा रे, एक वेळ गरिबी असेल तर परवडेल, एक वेळ काही नसेल, पैसा नसेल, पान नसेल तरी परवडेल, परंतु कोणती इडा पिडा, शत्रुपीडा, नजर दोष, बाधा काहीच माझ्या मागं नको असं आपण म्हणतो. परंतु कसं आहे, आपल्याला माहिती नसतं. आपण सर्वांना म्हणतो की सर्वजण आपले आहे, सर्वजण आपलं चांगलं चित्तात, किंवा हा माझ्या रक्ताचा आहे, हा माझा नात्याचा आहे, हा माझा गोत्याचा आहे, किंवा हा माझा फ्रेंड सर्कलमधील आहे, हा माझा जीवाभावाचा मित्र आहे, मैत्रीण आहे, ही माझं काहीच वाईट करू शकत नाही, किंवा माझा नवरा आहे, बायको आहे, माझे सासू सासरे आहेत, माझे आई वडील आहेत, त्यांना सर्वांना माझी प्रगती पाहवते असं आपण म्हणतो. पण असं असतं का हो? नाही. जशी हाताची पाचही बोटं सारखी नाहीत, तसंच लोकांची मनस्थिती देखील सारखी नाही. लोकांचे विचार देखील चांगले काहींचे असतात, काहींचे नसतात. प्रत्येकालाच प्रत्येकाची प्रगती पाहावेल असं नाही. लोकांना जसजसं आपली प्रगती होत जाते तसतसं ती लोकांच्या नजरेमध्ये खूपच जाते. आपण रात्रीचा दिवस करतो, आपण कष्ट करतो, मेहनत करतो, हे लोकांना दिसत नाही. पण आपल्याकडे आलेला पैसा, आपली झालेली प्रगती ही मात्र लोकांना लगेच दिसते. बाबा रे, याच्याकडे एवढा पैसा कुठून आला, याचं एवढं चांगलं कसं झालं, हा तर नाही देवाधर्माचं करत, नाही जास्त मेहनत करत, नाही काही करत, तरीही याचं असं कसं. मग तीच लोक कुठंतरी त्या व्यक्तीचं आपलं पाऊल खेचायला, आपल्याला मागं ओढायचा प्रयत्न करतात, आपली निंदा नालस्ती करायला सुरुवात करतात. हीच लोक हळूहळू आपली शत्रू बनतात. जी लोक आपली होती ती लोक कधी आपली शत्रू बनतात हे आपल्याला सांगताही येणार नाही. भलेही मग ती गृहिणी असो, भलेही तो कामाला बाहेर जाणारा व्यक्ती असो, भलेही त्याचा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असो, अगदी चहाची टपरी असो, किंवा मोठा 5 स्टार हॉटेल असो, तो उद्योग व्यवसाय असतो. का तर प्रत्येक ठिकाणी कष्ट मेहनत ही करावीच लागते, ते कुणालाच चुकत नाही. सांगण्याचं तात्पर्य असं की प्रत्येक जण कष्ट करतो, मेहनत करतो, म्हणून त्याला काहीतरी नफा, काहीतरी त्याची प्रगती होते, म्हणून तो कुठंतरी लांबवर जातो. पण लोकांना त्यामागची मेहनत, त्यामागचं कष्ट दिसत नाही. फक्त तो करतोय, तो कुठून करतोय, बाबा याच्याकडे कुठून आला, 2 नंबरचं तर नाही, 3 नंबरचं. असे लोकांची मानसिकता तयार होते. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच की जसजसे आपली प्रगती होते तसतसं आपलं मित्रत्व कमी होत जातं आणि शत्रुत्व वाढत जातं, आपली शत्रुपीडा वाढत जाते. आपल्याला अमावस्या पौर्णिमेला भरपूर वेळेस असं दिसतं की आपल्या दरवाजामध्ये कोणतरी लिंबू, मिरच्या, कोणते हळदी कुंकू, काहीतरी उतारे करून आपल्या दरवाजात आणून ठेवतो, नारळ वगैरे काही ना काही आणून ठेवतो. हे लोकांना आपलं चांगलं पाहवत नाही. आपल्याला काहीतरी इडापिडा त्यांना करायची असते, काहीतरी बाधा करायची असते, म्हणून ही लोक असं करतात. पण खरं सांगू का, हे असं काहीच नसतं. आपले कर्म चांगले ठेवा, आपले विचार चांगले ठेवा, आपली मानसिकता चांगली ठेवा. ज्यावेळेस आपण इतरांविषयी चांगला विचार करू त्यावेळेस निश्चित आपलं चांगलंच होणार आहे. स्वामी नेहमी म्हणते की तू तुझे कर्म चाळत तर, तू तुझी मेहनत करत चल, मी तुला रस्ता दाखवायला रिकामा आहे, मी तुला रस्ता दाखवणारच आहे, फक्त तू तुझे कर्म चाळत चल. काही लोकांचं असं असतं की नाही रे बाबा, कामधंदा करायची काय गरज आहे, हे उपाय वगैरे जर केलं तरी होतं. नाही, असं कधीच मी सांगतही नाही आणि असं कधी होणारही नाही. ही अशक्य गोष्ट आहे. तुम्हाला तुमच्या कामधंद्याबरोबर तुम्हाला सेवा, उपाय, तोडगेही करायचे आहेत. का तर आपल्या रस्त्यामध्ये जे काही समस्या आहेत, अडचणी आहेत, जे काही संकट आहेत, ती संकट दूर व्हावीत, त्या संकटावरती काहीतरी मार्ग निघावेत, म्हणून आपण सेवा उपाय करत असतो. मला माहिती आहे व्हिडिओ मोठा होणार आहे. व्हिडिओ यासाठी मोठा होणार आहे की शत्रुपीडा कशामुळे स्टार्ट होते, तर कोणीतरी कुणाचं तरी हक्काचं लुबाडायला जातं. ते लुबाडण्यासाठी तो त्या व्यक्तीचं ती वस्तू आहे, ज्या व्यक्तीचं ती काही तरी प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीवरती त्याला कब्जा करायचा असतो. त्यासाठी तो त्या व्यक्तीचं पूर्ण लक्ष्मी बांधणं म्हणतात, त्याचप्रमाणे काहीतरी जादूटोणा करायचं, त्या व्यक्तीला कामधंदा लागू नये, त्या व्यक्तीला उत्पन्न येऊ नये, किंवा त्या व्यक्तीची बुद्धीच चालू नये, त्याचा बुध ग्रह एकदम कमकुवत व्हावा, त्याचा शुक्र ग्रह एकदम कमकुवत व्हावा, त्याचा गुरुग्रहाने त्याला पाठबळच देऊ नये, असं व्हावं, यासाठी ही लोक छोटे मोठे उपाय करत असतात. परंतु सांगू का हो, हातातलं कोणीही घेऊन जाईल, पण इथं जे लिहिलेलं आहे ना, ते कोणीच घेऊन जाऊ शकत नाही. आज तुम्ही त्या व्यक्तीवरती वाईट वेळ आणाल, पण उद्याचा दिवस हा त्याच्या हातातील आहे, त्याच्या कष्टातील आहे, त्याच्या कर्मातील आहे, तो तुम्ही नेऊ शकत नाही. कसं आहे पहा, लंकेचा जो राजा होता रावण, आपल्याला माहिती आहे, त्याच्याकडे सर्व काही होतं, ज्याला अमरत्व प्राप्त झालेलं होतं, पण त्याचा जो इगो आहे, त्याचा जो गर्व आहे, त्याचं सुद्धा हरण झालं. का हरण झालं, तर प्रत्येकाचे ग्रह बदलतात. एका काही मिनिटांमध्ये, काही सेकंदांमध्ये जो
देवांचा देव, राजाधिपती राजा राम जो सिंहासनावर बसणार होता, त्याचे ग्रह फिरले आणि त्याला वनवास सहन करायला लागला, त्याला पत्नी विरह सहन करायला लागला. तो राजा जो राजा बनणार होता त्याला सुद्धा कष्ट चुकले नाही. तर आपण माणूस आहोत. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की शत्रुपीडा जर तुम्हाला दूर करायची आहे तर तुम्हाला सेवा, नामस्मरण, त्याचबरोबर जो उपाय सांगणार आहे हे उपाय करणंही तितकंच गरजेचं आहे. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे आपलं फेसबुक आणि इन्स्टावरती सेम अकाउंट आहे, सोनल सचिनची जोडी. तिथेही जाऊन अजून कोणी सबस्क्राईब फॉलो वगैरे केलं नसेल तर तिथेही जाऊन करा. तुमचे काही शंका असतील, तुम्हाला काही गायडन्स हवं असेल तर तुम्ही तिथे जाऊनही ईमेलद्वारे माझ्याशी संपर्क साधू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही अमावस्या, पौर्णिमा किंवा कोणत्याही शनिवारी जरी केलात तरी चालेल. उपायासाठी साहित्य काय लागणार आहे? उपायासाठी तुम्हाला लागणार आहे 1 कलशभर, 1 लोटाभर पाणी. जे पाणी शुद्ध आहे, जे आपण घरामध्ये वापरतो ते पाणी तुम्हाला 1 कलश भरून, 1 तांब्या भरून किंवा 1 लोटा भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत. आता काळे तीळ म्हणजे काय, काही लोकांना माहिती नाही, तर मी दाखवते. हे पहा, हे आहे काळे तीळ. काही ठिकाणी याला सोरटे असं म्हटलं जातं, काही ठिकाणी याला खुरासणे असं म्हटलं जातं, तर काही ठिकाणी काळे तीळ म्हणतात. हे आहे काळे तीळ. हे पहा, आमच्याकडे याला खुरासणे असंही म्हणतात, काळे तीळ असंही म्हणतात आणि सोरटे असं सुद्धा म्हणतात. काही ठिकाणी काराळे सुद्धा याला म्हटलं जातं, काराळे. तर हे जे आहे हे चिमूटभर, जितके मी हातावर घेतलेले आहेत याच्या अगदी निम्मे जरी तुम्ही घेतलेत तरी चालेल. चिमूटभर हे काराळे तुम्हाला काय करायचे आहेत, त्या कलशामध्ये किंवा ज्या तांब्यावर पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर ना कच्चं दूध, जे दूध आपण मार्केटमधून पिशवी आणतो किंवा जे काही तुम्ही दूध वापरता ते तापवण्याच्या आधीचं जे दूध आहे त्याला कच्चं दूध म्हणतात. तर हे दूध चमच्याभर तुम्हाला त्या कलशामध्ये किंवा तांब्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर एक मातीची पंती घ्यायची. मातीची पंती नवीन असावी किंवा नवीन नाही भेटली ताई तर काही हरकत नाही, तुम्ही तुमच्याकडे जी आहे ती स्वच्छ करून व्यवस्थित घासून पुसून घ्या. आणि ही पंती, यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल, ज्याला राईचं तेल म्हणतात, हे तेल लागणार आहे. हे तेल कुठं भेटेल तर जिथे पूजेचं साहित्य आहे त्या दुकानातही भेटतं. त्याचप्रमाणे किराणा मालाच्या दुकानातही सहजरित्या भेटतं. अगदी 1 लिटरची बॉटल 170-180 रुपयाला सहज मिळून जाते. छोटी बॉटल तुम्हाला काहीतरी 100-90 रुपयामध्ये सहज मिळून जाते. तुम्ही ते जरी आणलं तरीही चालेल. पहा, तिळाचं तेल का घ्यायचं, त्याचं कारण असं की शत्रुपीडा दूर करण्यासाठी, शत्रूचा नाश करण्यासाठी तिळाचं तेल खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तिळाचं तेलच घ्यायचं आहे. ताई नाहीच भेटलं, पॉसिबल नाही, अजून शनिवार खूप लांब आहे, तो त्याच्या आधीच तुमच्यापर्यंत व्हिडिओ येत आहे. साहित्य आधीच घेऊन ठेवा. ज्यांना आज व्हिडिओ आलेला आहे, शनिवारीच व्हिडिओ भेटला ताई, मग काय करू, काही हरकत नाही, कोणत्याही किराणा मालाच्या दुकानांचा तेथून घेऊन या आणि मग करा. 2 वातीची एक वात तयार करायची. तो दिवा, हे राईचं तेल, ही पंती आणि पाणी घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडापाशी जायचं. तुमच्या जवळपास जिथे पिंपळाचं वृक्ष आहे तेथे जायचं आणि तेथे जाऊन हे पाणी त्या पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं. पाणी अर्पण केल्याच्या नंतर ह्या पिंपळ वृक्षाला 3 प्रदक्षिणा मारायचा. प्रदक्षिणा मारताना एक मंत्र सांगते, या मंत्राचं पठण करायचं. जितक्या वेळा होईल तितक्या वेळा पठण करा. 11 वेळा, 21 वेळा, जेवढं शक्य आहे तेवढ्या वेळा. मंत्र असा आहे, ओम ह्रीम श्रीम, ओम ह्रीम श्रीम सर्व सर्व शत्रु नाशाय स्वाहा. ओम ह्रीम श्रीम सर्व सर्व शत्रु नाशाय स्वाहा. आणि या मंत्राचं पठण करायचं. या मंत्राचं पठण करून झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, काहीच बोलायचं नाही, काहीच करायचं नाही. प्रदक्षिणा झाल्यावर वृक्षाला पाणी घालून झालं त्यानंतर पिंपळाच्या वृक्षाच्या एकदम समोरासमोर यायचं. जिथून प्रदक्षिणा करायला सुरुवात केली तिथे यायचं. तिथे येऊन तुम्हाला जो पंती किंवा जो दिवा नेलेला आहे त्यामध्ये 2 वातीची एक वात तयार करून ती ठेवायची. थोडंसं तेल घालायचं आणि हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून, त्याची जी वात आहे ती वात दक्षिण दिशेला करून, दिव्याचं तोंड दक्षिण दिशेला करून तुम्हाला तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा आणि दिवा प्रज्वलित करून तुम्हाला 5 मिनिटं तिथेच बसायचं आणि तिथेच बसून ओम ह्रीम श्रीम सर्व सर्व शत्रू नाशाय स्वाहा या मंत्राचं पठण करायचं. समजा शत्रू एकच आहे, शत्रूचं नाव माहिती आहे तर त्या शत्रूचं नाव घ्या. आता समजा माझा शत्रू आहे, त्या शत्रूचं नाव आहे समजा प्रथमेश, तर मी काय बोलणार आहे, ओम ह्रीम श्रीम, ओम ह्रीम श्रीम प्रथमेश शत्रू नाशाय स्वाहा. आणि शत्रू अनेक असतील तर
जो मंत्र सांगितला तो मंत्र म्हणायचा. या पद्धतीने 5 मिनिटं तिथे बसायचं, दिवा पूर्ण विझू द्यायचा. दिवा पूर्ण विझलात की तो दिवा तुम्ही तेथून घेऊन घरीही येऊ शकता किंवा तुम्ही तेथेच दिवा जरी सोडलात तरीही चालेल. तेथून घरी यायचं. घरी आलं की स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे आणि त्यानंतरनं जे काही तुमचं काम आहे ते करायचं. हा उपाय कधी करायचा? तर हा उपाय शनिवारी किंवा अमावस्या पौर्णिमेला तुम्ही दिवसभरात कधीही जरी केलात तरीही चालेल, काहीही हरकत नाही. हा उपाय घरातील कोणीही करू शकता, पुरुष महिला कोणीही केला तरी चालतो. फक्त तुम्हाला पिरियड सुतक विटाळ असताना तुम्ही हा उपाय करू शकत नाही, एवढं मात्र काळजी घ्यायची. किती वेळा करायचा? हा उपाय तुम्ही महिन्यातून एकदा करा, दोनदा करा, अगदी 4ही शनिवारी जरी केलात तरीही चालेल. खूप छान असा इफेक्ट येईल. तो शत्रू तुमच्या पाठी लागला होता, तुम्हाला अपमानित करत होता, जो तुमच्या कंटिन्यू तुम्हाला रडवत होता, तुम्हाला हिनवत होता, तुम्हाला अपमानित करत होता, तो शत्रू येऊन तुमच्या मागं पुढे करेल, तुमच्या पायाशी येईल, लोळण्या घेईल, तुमच्यासमोर नाक रगडेल. इतका छान, इतका इफेक्टिव्ह हा उपाय आहे. निश्चित उपाय करा. अनुभूती आल्याच्या नंतर निश्चित कमेंट्समध्ये सांगा. कमेंट्स पहा तुम्ही, खूप छान कमेंट देतात, खूप छान लोकांना रिझल्टही येत आहे, खूप छान कमेंट्ससुद्धा सांगत आहेत, खूप जणांना अनुभवही येत आहेत. तसेच छान छान अनुभव तुम्हीही घ्या. व्हिडिओ इतरांपर्यंतही शेअर करत चला. व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.